धक्कादायक घटना समोर आली. मित्रांनो, या तुम्ही अपघातात वरती एका व्हिडिओ व्यक्तीचा पाहू मृत्यू झाला शकता. असून एका महिलेची हा जो प्रकृती गंभीर कारवाला आहे तसंच अन्य 3 जण जखमी झालेले आहेत. या भीषण अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही स्वतःची समोर साईड आलं असून सोडून रॉंग काही साईडला क्षणातच जाऊन कार, 3 व्हीलर, बेधडक टेम्पो आणि गाडी दुचाकी या 3 आणि वाहनांची जोरदार लापरवाही गाडी धडक चालवून एका झाल्यानं झाल्याचं स्पष्टपणे टेम्पो दिसतंय. रिक्षा भरधाव छोटा वेग आणि टेम्पोवाल्याचा वाहनांवरील नियंत्रण त्याने सुटल्यानं हा जीव अपघात घेतला. झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त अरे केला मी जातोय. म्हणतो, स्थानिक का अशी नागरिकांनी गाडी तात्काळ चालवायची? मदत कार्य करत तुम्ही जखमींना ड्रिंक बाहेर केले काढलं. असेल पोलीस आणि अथवा रुग्णवाहिका नसेल घटनास्थळी केली. दाखल होत जखमींना उपचारासाठी तुम्ही रुग्णालयात हलवण्यात ड्रिंक आलं केले असून असेल तर गाडी घटनेचा पुढील तपास चालवूच पोलिसांकडून नका ना. सुरू आहे. अरे आज त्या टेम्पोवाल्याच्या घरी त्याची मुलं असतील, बायको असेल, आई वडील असतील. आज ती अधिक अनाथ माहिती झाली आपण ना जाणून घेणार आहोत आमचे आपल्या एका प्रतिनिधी सचिन चुकीमुळं. गोलकर आत्ता क्षणाला आणि आपल्या बरोबर ह्याची आहे. पण झाली सचिन, काय असती, माहिती आहे पण बद्दल? सुदैवानं ह्याच्या गाडीतलं कुणीही काही झालं नाहीये. दुसरी गोष्ट, बाजूला टू व्हीलर वाला सुद्धा त्याच्यामध्ये थोडक्यात बचावला. अत्यंत वाईट आहे हे अशी गाडी चालवून आपण स्वतः घात करून घेतोय आणि ह्याच्यामध्ये दुसऱ्याचा सुद्धा आपण जीव घेतोय. हे लक्षात सर्वांनी घेतलं पाहिजे. खूप वाईट आहे अशी गाडी चालवणं. प्रत्येकानं गाडी आपल्या व्यवस्थित पद्धतीने चालवली पाहिजे, एवढीच विनंती करतो माझ्या ड्रायव्हर भावांना. आणि हा संपूर्ण जो अपघात आहे हा धन्यवाद. सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय आणि अपघात झाल्यानंतर खरं तर स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करून हे